खिला दो मौसमी का। रील तुमच्या फीडमध्ये हीच गेली असेल तर फॉलो बी करी घ्या. मग आज जाणं होतं आपल्याला आंबे झाले, कारण की 2 दिवस झाले वारा आणि तुफान आता काही येत नव्हतं, एकदम कडक ऊन पडत होतं. टेम्परेचर होतं 42 डिग्री. मग एवढ्या 42 डिग्री मध्ये पहिले म्हटलं ज्यूस पी घेऊन ज्यूस पेता पेता आवाज आला. खिला दो मौसमी का। मग मी भाऊले म्हटलं तुम ज्यूस पी लो मौसमी का, हम जाते आंबे लेके आंबे का ज्यूस पीले. मग काय आंबे घिसन मी फायनली गेला होता घरी आल्यावर आपल्याला जाणं होतं आज मामाच्या गावाला. मी चाललाच होता तर लक्ष्मी भाऊचा मागून आवाज आला, चाल भाऊ म्हणे मला बी चाल ना भाऊ म्हटलं. मग लेकिन गाडी तो जरा वाईट चलायगा. मग काय 120च्या स्पीडनं तापी नदीच्या पुलावरून आपण निघाले. दुसखेड्या मार्गे आपण चाललेच होते तर आपल्याला दिसला पॉवर प्लॅन्ट. आता हाच पॉवर प्लॅन्ट आहे जो भुसावळकरांले गोऱ्याचा काय गड टाकतो. एवढ्या उन्हामध्ये गाडी चालवली. भाऊले म्हटलं लस्सी तो बनताय ना भाई म्हणे ले ना भाई पी ना बोले लस्सी. खिरडीमध्ये लस्सी पिसन आणि धामोडी मार्गे आपण गेले आपल्या मामाच्या गावात. आलाच होता आणि गावात आल्यावरच पाहिलं तर हे पुरं डायरेक्ट डंडे घिसून उभे होते. म्हटलं काय करताय रे. काय नाही म्हणे आम्ही खेताय म्हणे. म्हटलं काय मारामारी नाही रे भाऊ म्हणे गड्डा गोबी. आता तुम्ही नवी लहानपणी गड्डा गोबी खेळली की नाही सांगा मला कमेंट मध्ये. मग काय भाऊ आणि मी आडी उभाच होता तर लोक तर आपली नजर गेली याच जुलीवर. आता जुली आपल्या सोबत लहानपणापासून खेळली तर आपल्याला कॉबी वो ऐकते रे वो कहते ना इंसानों से ज्यादा कुत्ते वफादार होते, वैसी कुछ बात है. जुली बरोबर खेळत होता तर लोक मामा म्हणे चालणं भाऊ म्हणे चहा पी घे एकदम प्युअर दुधाची. चला मग भाऊ मी चालला चहा प्यायला. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.